श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त असताल अशी आशा करते. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता तुम्ही काय म्हणता, ह्या बाईला काही कामधंदा आहे का नाही? हा ना, कामच नाही, त्यामुळं खूप बोर होत आहे. इथं बघू शकताय 2 ब्लाऊज आले आणि मी त्या खुशीमध्ये खूप एक्साईट होते की मी कधी ब्लाऊज शिवेन. काय होतं, आपल्याजवळ काम नसतं त्यावेळेस आपल्याला एखाद्या कामाची सवय झाली की ते काम जर एक दिवस जरी नाही केलं तरी दिवस पूर्ण बोरमध्ये जातो आणि करमतही नाही, उदास वाटतं. कारण काय होतं, आपल्याला सवय लागलेली असते त्या कामाची आणि त्यात रमून जाण्याची. तर मी इथं मशीनची सेटिंग बदलून घेतली. आता नवऱ्याला तर बोलून बोलून कंटाळा आला. दुसरी मशीन आहे, सर्व्हिसिंगला न्या म्हटलं तर अजूनही काही त्यांना न्यायचा तप्पा नाही. तर आता एकाच मशनीवर चालू आहे आपलं काम. तर इथं सेटिंग बदलू मशीन होती खराब. काय करणार, समजून घ्यायला तयार नसतात नाही का. राहिला विषय इथं 2 ब्लाऊज. मी खूप खुश झालते कारण मला 2 दिवस झालं ब्लाऊज नव्हते तर मी खूप वैतागले होते. काय करावा काय नाही हेच कळत नव्हतं. आणि ज्यावेळेस आपल्याकडे काहीच काम नसतं त्यावेळेस सून कोणतरी झोपून जायचं असतं. तर मी ब्लाऊज शिवून घेतला आहे कारण माझ्याकडे काही सुविधा नसल्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ नाही शेअर करू शकले ब्लाऊज स्टिचिंगचा. तर माझं ब्लाऊज पूर्ण शिवून घेते आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथं बघू शकताय मी माझ्या ब्लाऊज. तर आपल्या फायनली ब्लाऊज झाला आहे शिवून. तर बघू शकताय साधा ब्लाऊज आहे, काय तो अस्तर वगैरे नाही लावलेला. तर अजून एक राहिला आहे कस्टमरचा शिवायचा, पण आता ते थोड्या वेळाने शिवेल. तर अशा प्रकारे आपण मस्त असा कस्टमरची ऑर्डर पूर्ण करीत आणली. तर हे बघू शकताय असं मस्त, आणि अस्तर नसल्यामुळं थोडंसं हे दिसतंय पण छान आली फिटिंग. मी खूप छान बसली आणि तुम्हाला दाखवू का, इथं टिप्पी एकदम समोरासमोर आली. तर इथं बघू शकताय बाह्यांची टिपसुद्धा एकदम समोरासमोर आली. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, बघा एकदम समोरासमोर आली ही टिप्पी. खूप छान आलाय ब्लाऊज शिवायला बी आणि गोट बी खूप छान आला याचा. हे बघू शकताय, तर गोट बी खूप छान सुंदर आणि नाजूक आलाय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला नंतर बनवते राहिलेला ब्लाऊज तयार करते कारण कस्टमरची ऑर्डर तयार करण्यात आली आहे. तर आता रुद्राचा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे, त्यामुळे आता मी थोडासा मशीनवर बसायला ब्रेक घेते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. तर आपल्या फायनली ब्लाऊज झाला आहे शिवून. तर बघू शकताय साधा ब्लाऊज आहे, काय तो अस्तर वगैरे नाही लावलेला. तर अजून एक राहिला आहे कस्टमरचा शिवायचा, पण आता ते थोड्या वेळाने शिवेल. तर अशा प्रकारे आपण मस्त असा कस्टमरची ऑर्डर पूर्ण करीत आणली. तर हे बघू शकताय असं मस्त, आणि अस्तर नसल्यामुळं थोडंसं हे दिसतंय पण छान आली फिटिंग. बी खूप छान बसली आणि तुम्हाला दाखवू का, इथं टिप्पी एकदम समोरासमोर आली. तर इथं बघू शकताय बाह्यांची टिपसुद्धा एकदम समोरासमोर आली. तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, बघा एकदम समोरासमोर आली ही टिप्पी. खूप छान आलाय ब्लाऊज शिवायला बी आणि गोट बी खूप छान आला याचा. हे बघू शकताय, तर गोट बी खूप छान सुंदर आणि नाजूक आलाय. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला नंतर बनवते राहिलेला ब्लाऊज तयार करते कारण कस्टमरची ऑर्डर तयार करण्यात आली आहे. तर आता रुद्राचा थोडासा अभ्यास घ्यायचा आहे, त्यामुळे आता मी थोडासा मशीनवर बसायला ब्रेक घेते. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.